टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मे महिन्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच आपण पाहू शकतो की पावसाने कुठेतरी ब्रेक दिलेला आहे। मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत मे महिन्यात राज्यामध्ये मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी अद्भुत पावसाने कहर केला होता। काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र मेच्या अखेरीस पावसाने काहीसा ब्रेक दिला आहे। हवामान विभागाने त्यानंतर पुन्हा एकदा आता पावसाचा इशारा दिला आहे। मुंबईत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचं आगमन होण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसून येत आहेत। शहर आणि उपनगरामध्ये आपण पाहू शकता सगळीकडे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। हलक्या सरी त्याचबरोबर तुरळक पाऊस पण पडू शकतो। त्याचबरोबर मुंबईत गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला असून काही भागात तुरळक पाऊस जो आहे तो पडत आहेत। मात्र मुंबईमध्ये पाहायला गेलं तर वातावरण दमट आणि त्याचबरोबर उष्णता मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास जो आहे तो जाणवत आहे। पुढील 24 तास अशाच प्रकारे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर समुद्राला देखील या ठिकाणी हा अलर्ट देण्यात आलेला आहे। समुद्राच्या ज्या लाटा आहेत आज 3.12 उंच अशा उसळणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे। गेल्या काही दिवसापासून आपण पाहायला गेलं तर मान्सून पूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी किंवा अनेक रेल्वे देखील विस्कळीत झाली होती। मात्र आपण पाहू शकतो की गेल्या 2 दिवसापासून मुंबई व आसपासच्या शहरामध्ये पूर्णपणे पाऊस जो आहे तो थांबलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक असेल, रेल्वे असेल ही सुरळीतपणे सुरू आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा मान्सून जो आहे तो इनकमिंग करणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवली गेली आहे। कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।